राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील ताब्यात, कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई। खासदार संजय राऊत आज मालवण दौऱ्यावर, राजकोट किल्ल्याला भेट देणार, मालवणमधनं धडाडणार राऊतांची तोफ। उपमुख्यमंत्री अजित पवार आज मालवण दौऱ्यावर, पुतळ्याच्या घटनास्थळाची पाहणी करणार। शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही आता माफी। नवीन पुतळा उभारण्यासाठी सरकार दरबारी हालचाली। जगविख्यात शिल्पकार राम सुतार वर्षा बंगल्यावर। पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात पालघरमधील 76,000 कोटींच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन करणार, तर मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्येही संबोधित करणार। मुंबईमध्ये पंतप्रधान मोदींना काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, पुतळा प्रकरणामध्ये पंतप्रधानांनी माफी मागावी, काँग्रेसची मागणी। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादीची ॲलर्जी, शिंदे गटातले मंत्री तानाजी सावंतांच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये ठिणगी। हे ऐकण्यापेक्षा युतीतून बाहेर पडूया, पदाधिकारी अजित पवारांना विनंती करणार। मुंबई गोवा महामार्गाचं निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। चेतक कंपनीच्या प्रकल्प समन्वयक सुजित काळे यांना अटक। गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा, नेहमीप्रमाणेही आजही सभेत राडा होण्याची शक्यता। आणि साखर कारखानदारांसाठी मोठा निर्णय, इथेनॉल निर्मितीवरील बंधनं शिथिल। 2024-25च्या हंगामासाठी केंद्राची परवानगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।